नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुरीची डाळ बनवणार आहे सुक्की. ही हरभऱ्याची भाजी टाकून, ही वाळलेली भाजी आहे. ही भाजी टाकून तुरीच्या डाळीत मी सुक्की डाळ बनवणार आहे. 1 वाटी डाळ घेतले, बाउल मध्ये टाकूया. पाणी टाकूया. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले तुरीची डाळ. आता कुकर मध्ये टाकूया. डाळ बुडेपर्यंत आपण पाणी टाकून घेतलं आहोत. कुकरचं ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण गॅसवर कुकर ठेवूया. एक कांदा कट करून घेऊया फोडणीसाठी. छिलका काढून टाकूया व्यवस्थित. हे कांद्याचं बोळ आपण काढून टाकूया, चांगलं नसते. कट करून घेऊया. कांदा कट करून झालाय, आपण बाउल मध्ये काढूया. तुरीची डाळ सुक्की आपण हरभऱ्याची भाजी घालून बनवूया. आणि हे वाळलेली भाजी आहे हरभऱ्याची 1 वाटी. एक कांदा बारीक कट करून घेतले. 1.5 चम्मच मिरची पावडर घेतले. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. हिरवं मिरची पण टाकू शकता वाटून. मी लाल घेतले आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. 1 चम्मच हळद पावडर टाकूया. 1 चम्मच गोड तेल टाकूया. 4 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. कुकर खाली ठेवूया. कुकरची हवा जाईपर्यंत आपण थांबूया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. पण कढई चालते, टोप चालते. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झालाय आपला. तेल टाकून घेऊया 1 चम्मच. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालंय, आपण राई टाकूया 1 चम्मच. 1 चम्मच जिरा टाकूया. त्याला असे परतून घेऊया. राई आणि जिरे चांगले फ्राय झाले आहे. कांदा कट केलेला टाकून घेऊया. कांदा चांगला फ्राय होऊ देऊया. बघूया आपलं कुकरचा हवा गेला आहे का. गेला आहे. आपण कुकरचं ढक्कन काढूया. आपल्याला मोकळी करायचं ना, म्हणून आपण मोकळी डाळ करून घेतलं आहे, जास्त शिजवलं नाही. मिरची पावडर 1.5 चम्मच टाकूया. त्याला असे फिरून घेऊया. आता डाळ शिजलेली आपण टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 1 चम्मच हळद पावडर टाकूया. आता हे सुकी हरभऱ्याची भाजी आपण त्याच्यात टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. बाउलना व्यवस्थित फिरून घेऊया. आपण चवीपुरतं मीठ टाकूया. अर्धा चम्मच मीठ टाकत आहे. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 1 मिनिट वाफेवर झाकून ठेवूया. झालं 1 मिनिट. आपण बघूया. वा वा, किती छान शिजली आहे भाजी. स्वाद पण किती छान येत आहे. तुरीची डाळ हरभऱ्याची भाजी टाकून आपली भाजी तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. भाकरी बरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.